नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण पीएम किसान योजनेअंतर्गत जो नमो शेतकरी योजनेचा हप्ता आहे तो भेटला नाही व मित्रांनो असे काही शेतकरी आहेत त्यांना 6000 रुपये भेटलेत, काही शेतकऱ्यांना 4000 रुपये भेटलेत। तर मित्रांनो, ज्यांना पण हा नमो शेतकरीचा हप्ता भेटला नाही 6000 रुपयाचा, तर ही अपडेट त्यांच्या रिलेटेडच आहे आणि ज्यांना पण हप्ते भेटले किंवा कमी पैसे आले त्यांच्या रिलेटेड पण ही अपडेट आहे। मित्रांनो, यामध्ये आपण बघणार आहोत की तुमचा हप्ता न येण्याचं कारण आणि ज्यांचा हप्ता आला आहे व कोणत्या बँकेमध्ये आला आहे त्याचं स्टेटस पण कसं चेक करायचं आहे, या व्हिडिओद्वारे संपूर्ण माहिती सविस्तर भेटणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, इथे बघू शकतात नमो शेतकरी योजना बेनिफिशियरी स्टेटस आहे। तर इथं रजिस्ट्रेशन सेकंड इन्स्टॉलमेंट तुम्हाला कसं चेक करायचं आहे। आता इथं काही अशा माहिती दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पानुसार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6000 रुपये अनुदान देणार आहे आणि शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे। जर तुम्ही प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण तुम्ही लाभ घेऊ शकता आणि या योजनेअंतर्गत मित्रांनो तुम्हाला वर्षाला एकूण 6000 रुपये म्हणजेच तुम्हाला 3 महिन्याला किंवा 4 महिन्याला असे 6000 रुपये मिळतील। प्रधानमंत्री योजनेअंतर्गत ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवण्यात जाणारी ही योजना आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये दिले जाणार आहे, म्हणजे 12,000 रुपये असे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती भेटणार आहे। आता तुम्हाला जे बेनिफिशियरी स्टेटस आहे ते कसं चेक करायचं आहे, इथं बघू शकता कृषी बंधू योजना वेस्ट बंगालचा आहे आणि तेच तुम्हाला आपल्या महाराष्ट्राला पण लागू होतं। तर पीएम किसान जो 16 हप्ता आहे मित्रांनो, आता इथं बघू शकता योजनेचं नाव नमो शेतकरी महासन्मान निधी योजना कोणासाठी लॉन्च केलेला आहे, तर महाराष्ट्र राज्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी लॉन्च केलेला आहे। तर महाराष्ट्र शासनाने हे लॉन्च केलेला आहे। लाभ हा वर्षाला 6000 रुपये असा हप्ता राहणार आहे, 6 12,000 रुपये असा हप्ता राहणार आहे। आता इथं नमो शेतकरी योजनेचं जे स्टेटस आहे ते तुम्हाला चेक कसं करायचं आहे। आता मित्रांनो, या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटूनच जाईल तुम्हाला, किंवा तुम्ही पीएम किसान योजना किंवा पीएम किसान जरी गुगलला टाकलं तर तिथं तुम्हाला एक ऑप्शन आहे, त्या वेबसाईटवरती जी पहिली वेबसाईट आहे तिथं जायचं आहे तुम्हाला। तुम्ही रजिस्ट्रेशन नंबरनं पण लॉग इन करू शकता किंवा मोबाईल नंबरनं पण लॉग इन करू शकता। हा इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जर मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकून घ्या, नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे। गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय असं स्टेटस दिसेल, इथं फार्मरचं नाव येईल, परत नाही का इथं बघू शकता तुम्ही जर थोडं खाली आले इथं फार्मरचं नाव, परत फादर नेम, स्टेट, परत विलेज, वार्ड, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचा आधार ऑथेंटिकेशन स्टेटस येस आहे किंवा नाही, असं पेमेंट मोड, परत पेमेंट स्टेटस आणि लँड सेटिंग, हे पूर्ण जे आहे जसं दाखवलं आहे मित्रांनो तसं तुम्हाला स्टेटस पाहिजे। आता इथं तुमचा मोबाईल नंबर, ते सर्व माहिती जे आहे इथं टाउन, होम एरिया, रजिस्ट्रेशन डेट, ही केवायसी डन आहे का नाही, इलिजिबिलिटी, अकाउंट नंबर, संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटेल मित्रांनो। आणि ही जसं याच्यामध्ये दाखवलं आहे तसं जर स्टेटस असलं तर तुमच्या कोणत्याही चुका नसतील। आणि नंतर तुम्ही इथं जर तुमच्या बँक अकाउंटचं स्टेटस बघू शकतात, नंतर तुम्हाला इन्स्टॉलमेंट, आता इथं डेमोसाठी हे दिलेलं आहे, इथं तुमचं स्टेटस आधी इथं फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे, तर इथं 16वे इन्स्टॉलमेंट येईल, बँकेचं नाव येईल आणि नंतर त्याच्या खाली तुमची कोणत्या अकाउंटला पैसे आले तुमच्या अकाउंटला ते तुम्हाला इथं दाखवेल। आणि नंतर FTO पेंडिंग रिझन, आता इथं तुम्हाला येणे जर असलं तर तुमचं ओके अकाउंट आहे, आणि जर FTO पेंडिंग रिझन जर इथं तुम्हाला लिहून येत असेल तर तुम्हाला वेबसाईटवरती जायचं आहे पीएम किसानच्या, आणि तिथून तुम्हाला जे एरर आहे ते काढायचं आहे, कशामध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि त्यावरती आपला व्हिडिओ बनवलेला आहे। आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये बघू शकतात तुम्ही, त्यामध्ये सर्व प्रोसेस आपण A to Z सविस्तर सांगितले आहे। तर मित्रांनो, ही अपडेट होती। जर ही अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।